रंगभूमीवर सध्या तुफान गाजत असलेलं 2 अंकी नाटक म्हणजे गोष्ट तशी गमतीची. खरं तर जनरेशन गॅप वरती भाष्य करणारी अनेक नाटकं यापूर्वी येऊन गेलीत, पण गोष्ट तशी गमतीची या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे आजच्या काळाला अनुसरून केलेली मांडणी. प्रत्येक मध्यम वर्गाला डोळ्यासमोर ठेवून ते लिहिल्यामुळे मनाला भिडतं. आजचे आघाडीचे कलाकार शशांक केतकर, लीना भागवत आणि मंगेश कदम, तसंच नाटकाला अद्वैत दादरकरचं लाभलेलं दिग्दर्शन, या कलाकारांच्या प्रतिभेमुळे हे नाटक वेगळ्या उंचीवर गेलंय. विशेष म्हणजे सामान्यांना कळतील असे संवाद या नाटकात अगदीच बोलके ठरतात. गोष्ट तशी गमतीची ही कथा फिरते कुणाल या तरुण व्यक्तिरेखेभोवती, जो पार्ल्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा असून त्याची स्वप्न यशस्वी उद्योजक बनण्याची आहेत, तर त्याचे वडील आपण बरं आणि आपलं काम बरं या चौकटीत वावरणारे. आपल्या मुलाने शिकून नोकरी करावी अशी त्यांची मानसिकता. पण त्या दोघांच्या मतभेदांमुळे फरफट होते त्यांच्या आईची, अर्थात लीना भागवतची. लीना भागवत यांनी साकारलेली वासंती म्हणजेच कुणालच्या आईची भूमिका अगदी चपखल बसते. नाटकातील प्रसंगानुरूप येत जाणारं बॅकग्राऊंड म्युझिक, त्यासोबतच ध्वनी संयोजन, प्रकाश योजना आणि नेपथ्याची मांडणी अशा तांत्रिक बाजूंचा वापर योग्य आहे. फक्त काही जुन्या गाण्यांचा इकडे झालेला अतिरिक्त वापर कदाचित टाळता येऊ शकला असता. आता जाणून घेऊया गोष्ट तशी गमतीची हे नाटक पाहण्याची प्रमुख कारणं कोणती. पहिलं म्हणजे कलाकारांनी भूमिकेला दिलेला न्याय, अभिनय सूचकता आणि सफाईदार संवादफेक. दुसरं म्हणजे विनोद आणि गंभीर प्रसंगाचा कथेत साधलेला बॅलन्स. तिसरी मूलभूत गोष्ट ती म्हणजे तरुणांच्या भावविश्वावर टाकलेला प्रकाश. आणि चौथी आणि महत्वाची ते म्हणजे कुठेही अवास्तविकता आणि बटबटीतपणा इथे जाणवत नाही. उत्तरार्धातला पॅच महत्वाचा आहे, कारण त्यामध्ये एका मध्यमवर्गीय स्त्री मनाचा वेध, तिचं आई आणि बायको म्हणून असलेलं स्थान हे नेमकं कुठे. वासंतीच्या या प्रश्नावरती प्रत्येक पुरुषाला विचार करायला आणि विवश करायला लावणाऱ्या या प्रश्नावर काही काळ तरी नाट्यगृहातल्या प्रेक्षकांच्या मनात कोलाहल माजतं. थोडक्यात सांगायचं तर एकदा तरी आपल्या तरुण मुलांसोबत हे नाटक नक्की पहा. काय माहित, कदाचित आपल्या मुलांविषयी असलेले गैरसमज या निमित्ताने दूर होण्यास नक्की मदत होईल. या नाटकाला मी देतोय 5 पैकी 3.5 स्टार्स.